इचलकरंजीतील शालेय विद्यार्थ्यांना माफक दरामध्ये शालेय साहित्य मिळावं यासाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीनं नामदेव भवनमध्ये शैक्षणिक साहित्याचं प्रदर्शन भरवण्यात आले। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रांतिक सदस्य मदन कारंडे, स्मिता तेलनाडे, सुहास जांभळे यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं। यावेळी पोलीस निरीक्षक राजू तहसीलदार, शिवाजी व्यास, अमित कुंभार, सोमेश्वर वाघमोडे, प्रवीण सामंत, रवी हुक्केरीकर, मुकेश चोथे, अजिंक्य पाटील, अमित पाटील, शुभांगी पाटील आदी उपस्थित होते। यावर्षी शैक्षणिक साहित्याच्या दरांमध्ये 20 ते 30% वाढ झाली आहे। यामुळे पालकांचं बजेट कोलमडू लागलंय। सर्व नामांकित कंपन्यांचं शैक्षणिक साहित्य एकाच छताखाली आणि सवलतीच्या दरात मिळत असल्यानं वेळ आणि पैसा या दोन्हींची बचत होतीये। 20 जूनपर्यंत चालणाऱ्या या प्रदर्शनाचा इचलकरंजी शहर आणि परिसरातील पालकांनी लाभ घ्यावा असं आवाहन संयोजकांनी केलं आहे।